श्री स्वामी समर्थ. आचार्य मंजुषा जोशी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण समजून घेणार आहोत कुंभ राशीच्या जातकांना संपूर्ण मे महिना कसा राहील. लग्नस्थानापासून माहितीला सुरुवात करतोय, राशी पत्रिकेनुसार माहिती घेतोय. तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार निश्चित या माहितीमध्ये थोडेसे फेरबदल होऊ शकतात, कारण जन्मलग्न कुंडली ही प्रत्येकाची वेगळी असते. वेगळ्या विशिष्ट वेळेवरती प्रत्येकाने जन्म घेतलेला असतो. त्यामुळे आज आपण समजून घेतोय ते राशीफळ आहे. राशीफळानुसार आपण दैनंदिनीमध्ये काय बदल करून आपलं कार्य उत्तम करून घेऊ शकतो, हे चांगला सल्ला, योग्य मार्गदर्शन तुम्हाला मिळू शकतं. म्हणून आज आपण समजून घेत आहोत राशीफळ कुंभ राशीचं. लग्नस्थानामध्ये कुंभ रास आहे, लग्नात राहू आहे. त्यामुळे होतं काय तर वारंवार ओव्हर थिंकिंग होतीये. प्रत्येक गोष्टीचा अधिक विचार होतोय, कृतीमध्ये काम कमी येत आहे आणि जास्तीत जास्त ओव्हर थिंकिंग झाल्यामुळे तुमच्या मनस्वास्थ्य तुम्हाला प्राप्त होत नाहीये. राहू लग्नात आहेत आणि त्यांचं गोचर मे महिन्यात परिवर्तित होणार नाही. त्यामुळे लग्नातील राहू तुम्हाला निश्चित हे अशुभ फळ देत आहेत. या फळाची तीव्रता कमी करण्यासाठी व्हिडिओच्या शेवटी आपण एक उपासना घेणार आहोत. ती उपासना जर तुम्ही करू शकला तर निश्चित तुम्हाला राहूचे अशुभ फळ कमी करता येऊ शकते. सध्या स्थितीमध्ये तुम्ही 7:30 जाताय. अंतिम चरण 7:30 सुरू आहे. हा अंतिम चरण तुम्हाला यशाकडे घेऊन जाणारा असतो. अंतिम चरणामध्ये शनी महाराज तुम्हाला विविध कार्यक्षेत्रामध्ये उतरवतात, चांगले कार्य करून घेतात आणि अधिक कष्ट देऊन तुम्हाला यशस्वी करत असतात. त्यामुळे मे महिना यासाठी अतिशय श्रेष्ठ का? कारण तृतीय स्थानामध्ये, परिश्रम स्थानामध्ये मंगळांचं गोचर होणार आहे. आता सध्या स्थितीमध्ये मंगळ धनस्थानातनं गोचर करतायत. त्यामुळे मोठ्या गुंतवणुकी करणं किंवा विशिष्ट ठिकाणी गुंतवणुकी करावी अशी इच्छाशक्ती जागृत होणं, हेही शुभ फळ तुम्हाला मिळत आहे. कुटुंबाचं सुख प्राप्त करून घेताना सुद्धा काही अंशी मतभेद कलह तुम्हाला दिसतायत, परंतु यातून तुम्ही बाहेर पडू शकता. यासाठी या महिन्यातील 11 मे नंतरची स्थिती चांगली दिसून येत आहे. मंगळ जेव्हा स्वतःच्या राशीतनं तृतीय भावातनं गोचर करतील त्यावेळेस तुम्हाला विशिष्ट कार्यक्षेत्रामध्ये कौशल्य देतील आणि चांगले काम तुमच्याकडनं करून घेतील. संगणक क्षेत्र, IT क्षेत्र या क्षेत्रामध्ये काम करणारा वर्ग, ग्राफिक, इंटरनेट, मीडिया क्षेत्र यामध्ये काम करणारा वर्ग यांच्यासाठी दुसरा पंधरवडा उत्तम असेल. प्रथम पंधरवड्यामध्ये तुम्हाला कामाची गती वाढवावी लागणार आहे, अधिक कार्यक्षम तुम्हाला व्हावं लागणार आहे. याच बरोबर या महिन्यामध्ये प्रवास होतील. दुसरा पंधरवडा अधिक प्रवासाचा दिसून येत आहे. प्रवासामध्ये थोडीशी धावपळ, दगदग होऊ शकते आणि त्यामुळे तुम्हाला आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो. राशी पत्रिकेतील चतुर्थ स्थान सर्व प्रकारचे सुख दर्शवतं. चौथं घर फक्त सुखाचंच आहे का? मातृसुखाचं सुद्धा आहे. वास्तू वाहन सुखाचं सुद्धा आहे. वास्तू वाहन आपण रोज घेत नाही, पण ज्या वास्तू सुखासाठी आपण दिनरात्र कष्ट करत असतो तर ते वास्तुसुख मिळावं यासाठी आपण चौथ्या घराचा अभ्यास करत असतो. चौथ्या घरावरनं तुम्हाला जर वास्तू नाहीये, जीवनामध्ये एखादी वास्तू संकल्पित तुम्हाला घ्यायची असेल, त्यासाठीचा योग सुद्धा पाहत असतो. आणि या सर्व दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी येणारी वृषभ रास, शुक्रांचं गोचर याच ठिकाणावरनं 14 मे पर्यंत असेल. त्यामुळे शुक्र तुम्हाला सर्व प्रकारचे सुखे प्राप्त करून देण्यासाठी वास्तूमध्ये सुशोभीकरण करावं, वास्तूमध्ये रिनोव्हेशन करावं, नवीन काहीतरी वस्तू वास्तूमध्ये आपल्याला हवी आहे अशी इच्छाशक्ती वाढवणारा आणि त्यासाठी खर्च करण्यास प्रवृत्त करणारा असं दिसून येत आहे. राशी पत्रिकेतील चतुर्थावरनं मातृसुख पाहिलं जातं. या महिन्यात आईचं सुख मिळेल. आईच्या पत्रिकेतील पंचम स्थान शिक्षण, संतती आणि प्रणय दर्शवतं. या ठिकाणी येणारी मिथुन रास आणि या ठिकाणी गुरूंचं गोचर आहे. तुम्हाला 5वा गुरु सुरू आहे. शिक्षणासाठी उत्तम असतो, परंतु यावर राहूची दृष्टी आहे. त्यामुळे ज्याही परीक्षा, स्पर्धा परीक्षेची तयारी तुमची सुरू आहे, तुमच्या सगळ्यांसाठी सांगू इच्छिते, स्पर्धा परीक्षेची तयारी तुम्ही करताय, पण अभ्यासामधला थोडासा एकसंगता कमी होते किंवा इतर काही ठिकाणी मन रमतंय आणि त्यामुळे अभ्यासातून तुम्ही बाहेर पडताय. असे जो काही वर्ग आहे शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असणारा किंवा शिक्षण घेणारा, तर यांना सांगू इच्छिते ग्रहाची उपासना तुमच्यासाठी उत्तम असू शकेल. पंचमातला गुरु ज्ञानवंत करतो. पंचमातला गुरु शिक्षण क्षेत्राकडे तुम्हाला घेऊन जातो. पंचमातला गुरु कुठल्याही प्रकारचं अध्ययन करण्यासाठी प्रवृत्त करत असतो. त्यामुळे जो बालवर्ग आहे, ज्यांना काही बाल शिबिरांमध्ये जायचं आहे, काही नवीन ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे, कला क्षेत्रामध्ये काम करायचं आहे, शिक्षण घ्यायचं आहे, अशा सगळ्यांसाठी उत्तम कालावधी गुरूंच्या कृपेने आहे. प्रणयसुख गुरु या ठिकाणी असल्यामुळे मिळू शकतं. राशी पत्रिकेतील पंचम स्थानातनं शुक्र सुद्धा गोचर करणार आहे दुसऱ्या पंधरवड्यात. त्यामुळे शुक्र गुरुची युती होईल आणि
या दरम्यान तुम्हाला तुमच्या प्रणय सुखामध्ये थोड्याशा अडचणी येतील, कारण शुक्र ग्रह आणि गुरु ग्रह ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस नात्यामध्ये ताणतणाव निर्माण करू शकतात. म्हणून तुमचा इगो आडवा येऊ नये तुमच्या नात्याला, त्यामुळे कुठलाही घात होऊ नये याची काळजी तुम्हाला घेण्याची एक सूचना या महिन्यातील दुसऱ्या पंधरवड्यात असणार आहे. राशी पत्रिकेतील 6ष्ठ स्थान तुमचं आरोग्य दर्शवतं. 7.7 जाताय, त्यामुळे काही अंशी जुने आजारपणाच्या तक्रारी, बीपी, शुगर, थायरॉइड सारख्या आजारपणात त्रस्त होणं, या सगळ्या गोष्टी घडतायत. या ठिकाणी असणारी कर्क राशी यावरती कुठल्याही प्रकारच्या 6ष्ठ स्थानावरती कोणत्याही ग्रहांच्या दृष्ट्या नाहीयेत, त्यामुळे हा महिना आरोग्यदायी असा असणार आहे. जुने कुठले आजार आहेत जे तुम्हाला सतावत आहेत, त्रास देत आहेत, त्याच्यासाठी तुमचे औषधोपचार सुरू आहे. तुम्हाला सांगू इच्छिते, या दरम्यान तुम्ही जास्तीत जास्त मेडिटेशन करणं आणि आरोग्य, आहार आणि त्याचबरोबर तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेणं, आहारावरती योग्य नियंत्रण असणं, या सगळ्या गोष्टी करू शकला तर तुमच्यासारखा आनंदी आणि स्वास्थ्य प्राप्त करून घेणारा व्यक्ती नाही. राशी पत्रिकेतील 7म स्थान, 7वं घर अत्यंत महत्वाचं आहे. पार्टनरशिप मधील व्यवसाय आपण या ठिकाणावरनं पाहतो. तुमचा जो वैवाहिक पार्टनर आहे त्याचं सुख पाहतो. तर या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी येणारी सिंह राशी, आणि सिंह राशीमध्ये केतूंचं सध्या स्थितीमध्ये गोचर आहे. सिंह राशीतनं जेव्हा केतू गोचर करतात त्यावेळेस सिंह ही राजा तत्वाची रास आहे, कारण रवीची रास आहे. त्यामुळे केतू या ठिकाणी आले की तुमच्याकडे अधिकार वृत्ती जास्त जागृत होते, की मी करतो, मला जमतंय, माझं घर आहे, मला सगळ्या गोष्टी निर्णय घ्यायच्यात, किंवा मीच घेणार तेच योग्य असेल, असा काहीसा अहंभाव देत असतो. आणि यामुळे नात्याची वीण घट्ट होण्याऐवजी नात्याची वीण सैल होऊ लागते, मतभेद वाढू लागतात. म्हणून तुमच्या पार्टनरला समजून घ्यावा असा सल्ला तुम्हाला दिला होता. तसेच तुमच्या जोडीदारासोबत तुम्हाला या महिन्यामध्ये आध्यात्मिक तीर्थस्थळांना भेट देण्याचे योग येतील, कारण केतू सप्तमात आहेत. केतू तुम्हाला ध्यान, धारणा, मंत्रशक्ती किंवा उपासना किंवा तुम्हाला जास्तीत जास्त आध्यात्मिक सहलीचे, पर्यटनाचे योग आणणारी स्थिती निर्माण करून देतात. त्यामुळे तुमच्या जोडीदारासोबत, कुटुंबासोबत फिरण्याचे, सहलीचे योग या महिन्यात येत आहेत. त्यांना या माध्यमातून तुम्ही नक्कीच आनंद देऊ शकणार आहात. नात्यामध्ये जो कलह आहे, ताण आहे, तो कमी करू शकणार आहात. राशीपत्रिकेतील सप्तमावरनं जेव्हा पार्टनरशिप मधील व्यवसाय पाहतो, या दृष्टीने सुद्धा हा महिना अधिक कलहदायी आहे. नक्कीच काळजी घ्यायची आहे. पहिल्या पंधरवड्यामध्ये कलह होऊ शकतो. एखाद्या गोष्टींसाठी तुम्हाला काम करायचं, त्या कामामध्ये तुमच्याकडनं योग्य पद्धतीने मांडणी कामाची न झाल्यामुळे सुद्धा ताणतणाव निर्माण होऊ शकतो. कुठलंही मत तुम्ही त्यांच्यावर लादणार नाही, या गोष्टीची काळजी घ्या. भाग्यस्थान शुभ संकेत दर्शवतं. भाग्यस्थान तुमच्या कामाची क्रिया दर्शवतं, गती दर्शवतं. या ठिकाणी शुक्रांची रास येते, या ठिकाणी तूळ रास येते, आणि शुक्र ग्रह वृषभेतनं गोचर करणार आहेत. त्यामुळे शुक्र जेव्हा वृषभेतनं गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला भाग्यकारक, सुखकारक असे शुभ संकेत आणतात, आणि त्याचबरोबर तुम्हाला लाभप्राप्तीकडे घेऊन जात असतात. नवीन नोकरीचा शोध आता थांबू शकतो, नवीन नोकरी प्राप्त होऊ शकते, यासाठी उत्तम ग्रहमान आहे. तुमच्या दैनंदिनीमध्ये तुमच्या जन्मपत्रिकेनुसार तुम्हाला नवीन नोकरी शोधताय आणि अडथळे येत आहेत, तर नक्कीच त्या पत्रिकेतील काही स्थिती अशुभ असू शकते, आणि त्यामुळे या शुभ संकेताचा तुम्हाला योग घडून येत नाहीये. मग अशा वर्गाला सांगू इच्छिते, तुमची जन्मपत्रिका तपासून पहा, आणि त्यामुळे समजून घेऊ शकता की आता आपण याच्यामध्ये अधिक काय उपासना करता येऊ शकते. कर्मस्थान 10वं घर जे तुमचं कामाची गती दर्शवतं, क्रियाशील तुम्ही कसे असणार आहात या महिन्यात हे दर्शवतं, आणि त्याचबरोबर व्यवसाय दर्शवतं. कुठल्याही प्रकारचा व्यवसाय आपण दशमावरनं पाहतो की आपण करायचा आहे की नाही. या ठिकाणी येणारी वृश्चिक रास आणि मंगळांचं गोचर मेषेतनं होत आहे, त्यामुळे व्यवसाय वाढवण्यासाठी तुमची अधिक धावपळ होणार आहे. त्यासाठी तुम्ही अधिक कार्यक्षम होऊन कार्य करणार आहात, कर्मनिष्ठ होणार आहात. असे शुभ संकेत जसे असले तसेच तुम्हाला या महिन्यामध्ये शनींच्या कृपेने त्या कामामध्ये थोडेसे विलंब, विशेष अडचणी 11 मे पर्यंत दिसून येत आहेत. मग या अडचणीतनं मात करत तुम्हाला तुमच्या यशाकडे जायचं आहे, तुमच्या व्यवसायाला मोठं करायचं आहे. पहिला पंधरवडा हा ज्यांचा हॉटेल व्यवसाय आहे, लाकूड, कागद, कापड या संदर्भातील व्यावसायिक वर्ग तुम्ही आहात, किंवा सौंदर्य प्रसाधने या संदर्भातील व्यावसायिक तुम्ही आहात, तर तुमच्या सगळ्यांसाठी थोडासा व्यवसाय स्ट्रगल दर्शवतो. परंतु दुसऱ्या पंधरवड्यामध्ये मात्र तुमच्या व्यवसायाला वृद्धिंगत करून देणारी स्थिती आहे, उत्तम स्थिती आहे. लाभ योगाकडे जाऊयात.
लाभाचे योग कसे आहेत, प्रमोशनचे योग कसे आहेत, या महिन्यात ज्यांना प्रमोशन हवं आहे अशा सर्व वर्गाला सांगू इच्छिते. या दरम्यान जर तुमच्या कंपनी थ्रू प्रमोशनचे चान्सेस काही दिसत आहेत आणि मला ते मिळेल का अशी काहीशी शंका असेल तर त्यांना सांगू इच्छिते या महिन्यात ते योग शुभ संकेताचे आहेत, उत्तम आहेत. कारण गुरु पंचम स्थानामध्ये आहेत, सप्तम दृष्टी देत आहेत लाभावरती, त्यामुळे उत्तम योग घडून येतील. लाभाची संधी उत्तम मिळेल, योग्य ठिकाणी गुंतवणुकी करून देतील. अशा पद्धतीने श्रेष्ठ आणि उत्तम कालावधी असेल. 12 घर खर्चाचा आहे. 7.5मुळे अतिरिक्त खर्च होतोय, विनाकारण काही ठिकाणी खर्च होतोय, वैयक्तिक खर्च वाढलाय, या सगळ्या गोष्टी होणार आहेत. पण 12व्या स्थानामध्ये असणारी मकर रास या स्थानावरती कुठल्याही पापग्रहांच्या दृष्ट्या येत नाहीये, त्यामुळे तुम्हाला हा महिना व्यवसायासाठी विशेष आणि त्याचबरोबर तुम्हाला परदेशामध्ये परराज्यामध्ये जायचंय त्यासाठी तुम्हाला पैसा खर्च करण्यासाठी प्रवृत्त करेल. तसेच शिक्षणासाठी परदेशात तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय त्यासाठी सुद्धा योग्य कालावधी असेल. या दरम्यान प्रयत्न निश्चित करायचे आहेत. आता आपण उपासनेकडे जाऊयात. सगळ्यात प्रथम सांगितलं तुम्हाला लग्न भावात राहू आहेत, वैचारिक मतभेद निर्माण करून देतात, विचार स्थिर ठेवत नाहीयेत, सतत ओव्हर थिंकिंग होत आहे. तर तुमच्या सगळ्यांना सांगू इच्छिते या महिन्यात तुम्ही रीम राम राहवे नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तसेच जास्तीत जास्त शंकराची सेवा करायची आहे. शंकराला जलाभिषेक करणं, शंकराला पांढरी फुले अर्पण करणं, शनिवारच्या दिवशी रविवारच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान न करणं, या गोष्टी करता आल्या निश्चित करा. यामुळे तुमच्या मनामध्ये उत्साहवर्धन होईल आणि 7.5ची तीव्रता कमी होऊन लग्नातील राहूंचे सुद्धा कुफळ कमी होऊ शकतं. आज आपण समजून घेतलं संपूर्ण मे महिना तुम्हाला कोणती उपासना करायची. यासोबत 7.5 आहे म्हणून मारुती स्तोत्र, शनी चालिसा यापैकी काही वाचन सुरू करा, जेणेकरून 7.5 मध्ये शुभ फळे तुम्हाला जास्तीत जास्त प्राप्त होऊ शकतील. ज्यांना विवाह करायचा अशा विवाह इच्छुक वधूवरांसाठी अतिशय उत्तम कालावधी आहे. गुरुग्रह पंचम स्थानात गोचर करतायत, विशेष चांगली संधी तुम्हाला प्राप्त करून देतील. आज आपण समजून घेतलं कुंभ राशीच्या जातकांना संपूर्ण मे महिना कसा असणार आहे. आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, चॅनलला जाऊन भेट द्या. यावर अनेक महत्वपूर्ण व्हिडिओज आहेत, ते समजून घ्या. तुमच्या राशीचं राशीफळ तुम्ही संपूर्ण ऐकलेलं आहे. तुमच्या मित्रमंडळी नातेवाईकांच्या राशीचं राशीफळ त्यांना पाठवण्यास विसरू नका. तुमच्या जन्मलग्न कुंडली प्रमाणे तुम्हाला काही अडचणी येत आहेत, शिक्षण, विवाह, अनेक विषयांवरती तुम्हाला जाणून घ्यायचंय. त्यासाठी खाली मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावरती व्हॉट्सअप करायचे आहे. जन्मतारीख, वेळ, जन्म ठिकाण ही माहिती आणि नक्कीच तुमची अपॉइंटमेंट बुक करून घ्यायची आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.